एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. या मननाच्या सत्रामध्ये आपण मार्कृत शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. मार्कृत शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्या बरोबर मुख्य याजक व संबंध न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. प्रियानो, आपल्या प्रभूच्या आपण जर शेवटच्या त्या काळामध्ये किंवा त्या शेवटच्या काही घटकांमध्ये जर आपण पाहिलं तर त्या घटकांमध्ये काही विशेष व्यक्ती आपल्याला सापडतात. आणि त्या व्यक्तींमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला पिलात भेटतो, बरबा भेटतो. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये शिमोन कुर्णेकर भेटतो. त्याचबरोबर आपल्याला तिथे खांबी मारणारा चोर दिसतो. आणि असे भरपूर हे जे 5 ते 6 विशेष जे आहेत लोक आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याचपैकी आपण जर आता ज्याच्याबद्दल वाचलं त्याचं नाव पिलात. हा पिलात होता तो रोमन सुभेदार आहे. ह्या पिलाताची पत्नी जी आहे ती कैसराची नात आहे. ह्या पिलाताकडे विशेष जबाबदारी आहे. रोमन सरकार जिथे आहे, या रोमन सरकाराचं राज्य जिथे आहे, सरकारवाड्यात हा पिलात आहे. त्याला त्या रोमी सरकाराच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यावरती राज्य करायचं आहे. कर वसूल करणं किंवा जे काही राज्यकारभार असतील ते करायचं आहे, न्यायनिवाडा करायचा आहे. या पिलाताकडे खूप अशा विशेष जबाबदाऱ्या तिथे दिलेल्या आपण पाहतो. आणि आज त्याच्याकडे थोडासा खटलाच वेगळा आलेला आहे. त्याच्यासमोर एक अशा व्यक्तीला उभं केलेलं आहे, त्याच्यासमोर अशा प्रभूला उभं केलेलं आहे ज्याच्याबद्दल त्याने कदाचित ऐकलं असेल. त्याने ऐकलं असेल की त्याच्या मागे हजारोंचा घोळका चाललेला आहे. त्याने ऐकलं असेल की त्याच्या मागे एवढी लोक जात आहेत. त्याने केलेले चमत्कार, त्याने केलेल्या गोष्टी त्याने ऐकलेल्या आहेत. आणि त्याला कदाचित पिलाताला प्रभूला भेटण्याची खूप उत्सुकता लागली असेल. पण आज त्याच्यासमोर तोच प्रभू एक अपराधी म्हणून उभा करण्यात आलेला आहे. कदाचित त्याला ज्या प्रभूला प्रभू म्हणून भेटण्याची इच्छा असेल, आज तोच प्रभू ह्या पिलातासमोर एक अपराधी म्हणून असा उभा करण्यात आलेला आपण पाहतो. आणि होय प्रियांनो, आपण जेव्हा ह्या पिलाताकडे पाहतो, ह्या पिलातामध्ये या पूर्ण प्रसंगामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला कळून येईल की पिलाताने भरपूर वेळा प्रभूला तिथे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिलाताने भरपूर वेळा म्हटलं की मला ह्याच्यात काही अपराध दिसत नाहीये. आणि आपण लूककृत शुभवर्तमान त्याचा 14 आणि 22 वचन वाचूयात. लूककृत शुभवर्तमान त्याचं 23वा अध्याय 14 आणि 22 वचन. हा मनुष्य लोकात फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले, आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही त्याच्यावर ठेवता त्या संबंधी मी तुमच्या समक्ष याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काही दोष सापडला नाही. पहा, पिलात काय म्हणत आहे इथे की तुम्ही या मनुष्यास लोकास फितवणारा म्हणून आणलाय. कोणाला? तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या त्याच्याकडे आणलेला आहे की हा लोकास फितवतोय. पण तो म्हणतो की मी तुमच्या समक्ष याची चौकशी केली, पण मला ह्याच्यामध्ये काही दोष आढळलेला नाही. आणि याच बरोबर 22व्या वचनामध्ये बघा काय म्हणतोय तो म्हणतो तो त्यांना 3ऱ्यांदा म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही. म्हणून मी ह्याला, हे वचन खूप महत्वाचं आहे, म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो असं म्हटलेलं आहे. हा तो पिलात आहे
ज्याला सर्वांना सांभाळायचं आहे, त्याला राजाचं रिलेशन सांभाळायचं आहे, त्याला त्या यहुद्यांना सांभाळायचं आहे, त्या पुरुषांना दुःखी करायचं नाहीये, राज्यात कुठली अशी वाईट घटना होऊ नये असं त्याला वाटत आहे. आणि याला ठाऊक आहे, तो म्हणतो सुद्धा की ह्याच्याकडे मला काही दोष सापडत नाही. आणि असं म्हटलंय, वचन म्हणतो की तिसऱ्यांदा तो यहुद्यांना सांगतोय की ह्याच्यामध्ये मला काही दोष सापडत नाही. पण शेवटी वचन म्हणतं, तरीही मी ह्याला फटके मारून सोडून देतो. एका निरपराधाला, ज्याने काही पाप केले नाही, ज्याने काही चूक केलेली नाही, अशा प्रभू येशूला मी फटके मारून सोडून देतो. प्रियांनो, इथे पिलाताने आपली सत्सद विवेक बुद्धी अगदी बाजूला ठेवली. जे त्याला करायला हवं होतं ते त्याने केलं नाही. जे समोर दिसतंय, जे आहे, जो खरा प्रभू उभा आहे, त्याला त्याने ओळखलं नाही. आणि ओळखलं तरी तो म्हणतो की ह्याला फटके मारून मी सोडून देतो. आपली पूर्ण सत्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवून आज पिलात वागत आहे. दुसरी गोष्ट आपण पिलातामध्ये जर पाहिली तर मत्तय शुभवर्तमानाच्या 27व्या अध्यायाच्या 19व्या वचनात आपण येऊ. मत्तय 27:19 मध्ये येऊ. आणि तिथे असं म्हटलंय, मत्तय 27:19, तो न्यायासनावर बसला असता. पहा कुठे बसलाय, न्यायासनावर बसलाय, प्रभू येशूचा न्यायनिवाडा करत आहे तो. आणि तिथे त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला की त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या आहेत. सहसा आपण सल्ले मांडणारे लोक आहोत, सहसा आपण पत्नीचा सल्ला टाळत नाही. पण यावेळी देखील आपण पाहतो की पिलाताच्या पत्नीने, कैसराच्या नातीने त्याला सल्ला पाठवलेला आहे की त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झालेल्या आहेत. तो नीतिमान मनुष्य आहे. तो जो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या समोर उभा आहे, ज्याला अपराधी म्हणून गणण्यात आलेला आहे, तो जो आहे तो पूर्णपणे नीतिमान आहे. त्याच्या बाबतीत आपण पडू नये. पण इथे आपण पाहतो पिलाताने चांगला सल्ला देखील मानलेला नाही. प्रियांनो, आपण जेव्हा पिलाताच्या ह्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा आपल्याला समजून येतं की पिलाताने ज्या गोष्टीमध्ये कदाचित सल्ला मानायला हवा होता, कारण पिलाताकडे दुसरी गोष्ट जी तिथे घडत होती, तिथे मुख्य याजक व वडील हे बरब्बाला मागून घेऊन येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाचं मन वळवत होते. दोन गोष्टी घडतायत तिथे. पत्नी चांगला सल्ला देखील देते की तुम्ही मध्ये पडू नका, हे यहुद्यांचं आहे, ते यहुद्यांना बघून घेऊ देत. आणि पिलात म्हणतो देखील, तुम्ही तुमच्या प्रमाणकांना शिक्षा द्यायची ते देऊन द्या. ते म्हणतात नाही, तू शिक्षा दे, आमचा राजा फक्त कैसर. आणि पिलात इथे बघतो आपण की तो सल्ला देखील सोडून देतो. प्रियनो, जेव्हा आपण ह्या पिलाताच्या काही पुढे येतो, योहानाच्या पुस्तकामध्ये जर आपण आलो, तर योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? एक तर त्याने सत्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवलेली आपण पाहतो. दुसरा, त्याने सल्ला न मानलेला देखील, चांगले सल्ले ऐकणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबरचा जो सल्ला होता, त्यासाठी जो सल्ला होता तो मानला नाही. तिसरी गोष्ट पाहतो आपण की पिलात प्रभूला विचारतो की सत्य काय आहे. आणि त्याच्या आधीच्या काही भागामध्ये जर आपण वाचलं तर प्रभूने त्याला खूप छान उत्तर दिलेलं आहे बरं का. प्रभू त्याला म्हणतो की मी राजा आहे असे आपण म्हणता, मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्षी द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. सत्य तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. सत्य हे आहे की तो देवाचा पुत्र आहे. सत्य हे आहे की तो ह्या जगामध्ये आपल्या सर्वांसाठी त्या वधस्तंभावर जाण्यासाठी आला. सत्य हे आहे की लोकांनी त्याला जेव्हा पिलाताकडे स्वाधीन करण्यात आलं, पिलाताला स्वतः माहिती होती की सत्य हे आहे की तो अपराधी नाही. आणि तरी पिलात त्याला विचारतो की सत्य काय आहे. यावेळी पिलातानं सत्य देखील नाकारलं. सत्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवली, चांगला सल्ला मानला नाही, सत्याला नाकारलं. सत्य म्हणजे जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त समोर उभा आहे त्याला नाकारलं.
आणि मार्क शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आपण येऊ. मार्क 15 आणि 15वं वचन. तेव्हा लोकसमुदायाला खुश करावे या हेतूने पिलाताने बर्रब्बाला त्यांच्याकरिता सोडून दिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावरती खेळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. पिलातानं एक प्रश्न विचारला, तुम्हासाठी मी कोणाला सोडू, येशूला की बर्रब्बाला? मला असं वाटतं की कदाचित पिलाताचा हा शेवटचा प्रयत्न असावा येशूला सोडून देण्यासाठी. कारण तो विचारतो की मी येशूला सोडू की बर्रब्बाला सोडू. येशू आणि बर्रब्बा चॉईस खूप अशा वेगळ्या, एकदम एक्स्ट्रीम चॉईस आहेत त्याच्याकडे. आणि त्याने यहुद्यांचं मन वळवण्याकरता कदाचित ही चॉईस दिली असेल. आणि तिकडे त्यांचे डिस्कशन चालू होते की बर्रब्बाला मागून घ्यावं आपण. आणि इथे त्याने असं म्हटलंय वचनामध्ये की लोकसमुदायाला खुश करावे म्हणून पिलाताने बर्रब्बाला त्यांच्याकरिता सोडून दिलं. आणि इथे असं म्हटलंय, येशूला फटके मारून वधस्तंभावरती खेळण्याकरता. काय केलं बरं पिलातानं? पिलातानं लोकसमुदायाला खुश करण्याचा प्रयत्न केला. पिलाताला दुसऱ्या कुणाला खुश करायचं नव्हतं. एक निरपराध, एक पापविरहित प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर उभा आहे. पण पिलाताला त्याला खुश करावंसं किंवा त्याच्याबद्दल काही करावंसं वाटलं नाही. आणि वाटत असूनही काही करता येत नव्हतं. पण पिलाताने लोकसमुदायाला खुश केलं. त्याच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती बरं काही. या जगामध्ये असताना त्याच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. त्याने कुठल्याही प्रकारची मोठी घटना होऊ दिली नाही. त्याने कुठल्याही प्रकारचा दंगा वगैरे होऊ दिला नाही. एक गव्हर्नर होता तो, एक सुभेदार होता तो. आणि त्याने अतिशय छान पद्धतीने, असं जर बघायला गेलं तर जगाच्या पद्धतीने ही सिच्युएशन अतिशय व्यवस्थित हँडल केली. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांच्या मनाप्रमाणे त्याने केलं. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारून वधस्तंभावरती खेळण्याकरता देऊन टाकलं. ही प्लेड स्मार्ट, आपण म्हणतो ना, त्याने खूप छान खेळ खेळली असं आपण म्हणू शकतो. पण प्रियांनो, जेव्हा आपण पिलाता ह्या 4 गोष्टींकडे पाहतो, सत्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवणं, चांगला सल्ला न मानणं, त्याने सत्य काय आहे ते विचारून समजून देखील ते सत्य नाकारणं, आणि त्याचबरोबर प्रभूला खुश न करता, प्रभूला खुश न ठेवता लोकसमुदायाला खुश ठेवणं, इतरांना, जगिक लोकांना खुश करणं, ह्यामध्ये समाधान मांडणं, ह्या गोष्टी त्याने केल्या. प्रियांनो, आपण कुठे पिलातासारखे झालो आहोत किंवा आपण पिलातासारखे कुठे वागत आहोत? आपणही कुठे आपल्याला ठाऊक आहे की माझा प्रभू पूर्णपणे निरपराध आहे. कारण तो एकदाच वधस्तंभावर आपल्यासाठी गेला. वधस्तंभावरती जाऊन त्याने आपला प्राण दिला. कारण तुम्ही आणि आम्ही वाचावं, आपल्याला मुक्ती मिळावी, आपण पूर्णपणे नीतिमान असे गणले जावं. त्याच्या विश्वासाच्या द्वारे मुखाने कबूल करून आपण पूर्णपणे नीतिमान असे गणले जावं, असे केले. पण आपल्या समोर जेव्हा ही सिच्युएशन येते की जग की प्रभू, त्यावेळी आपली सत्सद विवेक बुद्धी आपण बाजूला ठेवून आपण वागतो का? कारण जेव्हा प्रभू आपल्या समोर येईल, जेव्हा प्रभूचे क्लेम्स आपल्या समोर येतील, ते आपण रिजेक्ट करून पिलातासारखे वागणार आहोत का? किंवा आपण वागत आहोत का? या गोष्टीबाबत आपण नक्की विचार करणं गरजेचं आहे. प्रियांनो, मी माझ्यामध्ये पिलात आहे का? माझ्याकडे जेव्हा गोष्टी असतात की मी जगाबरोबर जाऊ की मी प्रभू बरोबर जाऊ, तेव्हा मला माझं पवित्र शास्त्र खूप चांगले सल्ले देतं. तेव्हा मी पवित्र शास्त्रातले चांगले सल्ले, पवित्र शास्त्रातल्या चांगल्या गोष्टी सोडून जगाच्या सल्ल्याकडे पाहतो का? प्रियांनो, मला सत्य ठाऊक आहे की माझा प्रभू माझ्यासाठी वधस्तंभावरती खेळला गेला आणि मला दुसरं कोणी काहीतरी सांगतंय, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन माझ्या प्रभूचं सत्य कुठे नाकारतोय का? माझ्याकडे 2 चॉईसेस आहेत. मी माझ्या प्रभूला खुश करावं किंवा मी लोकसमुदायाला खुश करावं.
दुसरे करीन 5वा अध्याय 15व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि तो सर्वांकरता ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याकरिता जगावे. हे सत्य आहे. हे मी नाकारून लोकसमुदायाला खुश करण्यासाठी जगत आहे का, इतरांना खुश करण्यासाठी जगत आहे का, या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण जर वचन वाचलं तेव्हा मार्क 15:6 मध्ये असं म्हटलेलं आहे की वल्हांडणाच्या सणात एका अपराध्याला सोडून देण्याची ती एक प्रथा होती. आणि आपण आत्ताच वाचलं 9व्या आणि 10व्या मध्ये 11व्या वचनामध्ये 15 मार्क 15:11व्या वचनामध्ये की परंतु त्याला सोडण्याऐवजी बर्रब्बाला आम्हासाठी सोडा असे मागणे करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायाला चिथावलेले आहे. आणि प्रियांनो, आपणास ठाऊक आहे आणि आपण असं वाचतो की त्यावेळी लूक 23:24-25 मध्ये की त्याने काय केलेलं आहे, बर्रब्बाला सोडून दिलेलं आहे. 15व्या वचनात आता आपण वाचलं मार्क 15:15 मध्ये की त्याने लोकसमुदायाला खुश करण्यासाठी बर्रब्बाला सोडलं आणि त्याच्यानंतर त्याने येशूला फटके मारून वधस्तंभावरती खिळण्याकरता देऊन टाकलं. हा दुसरा व्यक्ती बर्रब्बा, या व्यक्तीचं स्वातंत्र्याचं क्वालिफिकेशन काय होतं किंवा त्याचं क्वालिफिकेशन काय असेल तर तो एक निव्वळ अपराधी होता. जर त्याच्याबद्दल आपण पाहिलं तर असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, खून व दंगे करणारा हा व्यक्ती होता. पहा, पिलाता समोर जे ऑप्शन होते त्याच्यामध्ये एक प्रभू येशू आहे जो पूर्ण निरपराध आहे, पापविरहितही आहे, आणि एका ठिकाणी बर्रब्बा आहे जो दंगे आणि खून करतोय. चॉईस जर मिळाली तर बर्रब्बा चांगला की प्रभू चांगला, तर खरं तर प्रभू चांगला आहे आपला. पण लोकांनी बर्रब्बाला पुढे आणलं. ही दुसरी व्यक्ती आहे प्रभूच्या शेवटच्या घटकेमध्ये, त्या घटकांमध्ये जे आपल्याला विशेष करून सापडते, आणि तो म्हणजे बर्रब्बा. एक अट्टल अपराधी, एक खुनी, एक दंगेखोर, ज्याला लोकांना बाहेर आणायचंय, त्याला सोडून द्यायचं. पण त्याच्या जागी प्रभूला वधस्तंभावरती द्यायचंय, बर्रब्बाला वधस्तंभावरती नाही द्यायचं. प्रियांनो, त्या बर्रब्बाच्या आयुष्यात काय दिवस असेल बरं? त्याला ठाऊक आहे की मला कधी ना कधीतरी वधस्तंभावर सोडणार, काय बाहेर चाललंय मला ठाऊक नाही. मी बसलोय जेलमध्ये आतमध्ये, मला ठाऊकच नाही काय चाललंय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे मला ठाऊक नाहीये. हा बर्रब्बा बसला असेल की काय शिक्षा मिळणार आहे ती भोगायला मी तयार आहे. आता टेन्शन मध्ये असेल कदाचित, हार्डकोर क्रिमिनल आहे तो. पण अचानक त्याच्याकडे खबर येते, तुला सोडतायत, तुला पूर्णपणे मुक्त करतायत, तू इथून पुढे बाहेर जाऊन काही करू शकतोस, तुझ्या पापांची, तुझ्या चुकांची पूर्ण क्षमा झालेली आहे, जा. ह्या बर्रब्बाला जेव्हा हे सांगितलं असेल, त्याच्या आनंदाचा तुम्ही थोडा तरी कल्पना करू शकता का? काय आनंद झाला असेल बर्रब्बाला. आणि बर्रब्बा आनंदात म्हणत असेल, चला अजून दंगे करायला मोकळा. की बर्रब्बानी हे म्हटलं असेल, आता इथून पुढे मी दंगे करणार नाही, खून करणार नाही. मला माहित नाही, कारण बर्रब्बाच्या बाबतीत पुढे काही मला वाचायला मिळालेलं नाही आणि कुठे काही लिहिलेलं नाही. पण हे खूप महत्वाचं आहे की बर्रब्बाच्या आयुष्यात पुढे काय घडलं. आत्ताच आपण करिंदकराचं पत्राचं वाचलं, दुसरे करीन 5वा अध्याय 15वं वचन वाचलं, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता न जगता जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. बर्रब्बा जगला का हो? बर्रब्बा असा वागला असेल का हे मला ठाऊक नाही. पण आपण बर्रब्बासारखे आहोत. आपल्यामध्ये एक पिलात आहे, एक बर्रब्बा आहे, ज्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं.
ज्याच्या रक्ताने, वधस्तंभावरच्या रक्ताने हे सर्व पापी धुवून शुद्ध झाले, जे नीतिमान ठरवले गेले, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे स्वर्गाच्या जीवनाची आशा आपल्याला मिळाली, आणि याच बर्रब्बाप्रमाणे आपण कुठे आहोत का? काय करत आहोत आपण आयुष्यात? मी प्रभूने हे जे मला आयुष्य दिलेलं आहे, मला कुठलेही प्रयत्न न करता, अगदी कुठलेही प्रयत्न न करता, बर्रब्बासारखं त्या पापामध्ये कैद असताना मला एक सुंदरशी मुक्तता मिळाली. मला सांगितलं गेलं की तू सुटलास. तुझ्या प्रभूने तुझ्यासाठी वधस्तंभावरती आपला प्राण देण्यासाठी तो आलेला आहे, तू सुटलास. आणि या सुटकेचा, या मुक्ततेचा फायदा मी कसा घेत आहे? प्रियानो, आपण हे जो दोन व्यक्ती आज पाहिले, पिलात आणि बर्रब्बा, आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आज मननाच्या या सत्रामध्ये आपण नीट विचार करूयात की माझं आयुष्य कुठे पिलातासारखं आहे का? की मी जगाला खुश करण्यासाठी माझी सतत विवेकबुद्धी बाजूला ठेवून, चांगले पवित्र शास्त्रातले सल्ले न मानून, लोकसमुदायाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये मी माझं सत्य विसरत आहे, मी सत्याला नाकारत आहे का? किंवा मी कुठे बर्रब्बासारखा आहे, आणि हा बर्रब्बा ज्याला पूर्ण मुक्तता मिळालेली आहे, पूर्णपणे ज्याला शुद्धता प्राप्त झालेली आहे, या बर्रब्बाने आयुष्य जो जगत आहे तो कुणासाठी जगत आहे? ज्याने आपल्यासाठी मृत्यू सहन करून पुन्हा पुनरुत्थान जो मृत्यू जे अचीव केलं, मृत्यूवरती विजय मिळवला, त्या प्रभूसाठी, की मला ठाऊक नाही मी काय करत आहे? हे असं माझं आयुष्य आहे. आणि प्रियांनो, आज आपण स्वतःमध्ये, आज मननाच्या सत्रामध्ये आपण एंडमध्ये आपण हा विचार घेऊन पुढे जाऊया. आणि हा विचार घेऊन आज नक्कीच आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचं इंट्रोस्पेक्शन करूया. आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये पाहूया, झाकून बघूया की खरंच असं कुठे माझं वागणं, कुठे माझं बोलणं हे असं आहे का जिथे मी पिलात दिसतो किंवा मी बरोबर दिसतो, आणि माझ्या प्रभूला मी वारंवार वधस्तंभावरती चढवत आहे, वारंवार मी त्याच्या मृत्यूचा व्यर्थ ठरवत आहे. असं कुठे माझं आयुष्य आहे का? धन्यवाद.